तर मंडळी, मी आज दाखवणार आहे तुम्हाला आलू पराठा रेसिपी। इथे मी बटाटे घेतले आहेत आणि हे सगळं लागणारे साहित्य घेतलं आहे, पण ते आधी आपण बाजूला ठेवून देऊया। आपण आधी पीठ मळून घेऊया। तर इथे बघू शकता मी पीठ घेतलंय। तर इथे आता आपण ह्याच्यामध्ये 2 चमचे बेसन घालूया। एक चमचा मीठ। बेसन तुम्हाला घालायचं असलं तर तुम्ही घालू शकता, नसला घालायचं तर नका घालू, पण मी तर घालतेच। 1 चमचा आपण तेल सुद्धा घालूया। आपण हे चांगलं मिक्स करून घेऊया। तर आता आपण थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घेऊया। जास्त एकदम पाणी नाही घालायचं, थोडं थोडंसं। तर इथे बघू शकता आपलं जे हे पीठ आहे ना, ते चांगलं असं मळून घ्यायचं। मी आधी तेल वगैरे काय लावत नाहीये, असंच मी आता ठेवून देते 10-15 मिनिटं। तर इथे बघू शकता हे पीठ जे आहे ते असं मळून 10 ते 15 मिनिटं झाकून ठेवून देऊया। तेल वगैरे काहीच लावलेलं नाही मी। थोड्या वेळानंतर आपण ज्या वेळेस आपल्याला आलू पराठे करायचे त्यावेळेला आपण पीठला तेल लावून घेऊया। 10 मिनिटं ठेवून देऊया। तर इथे जे बटाटे आहेत ते मी असे बारीक करून घेते। तर इथे बघू शकता मी जे बटाटे होते ते बारीक करून घेतले आहेत। आता त्याच्यामध्ये आपण घालूया हिरवी मिरची, अद्रक, कांदा, कोथिंबीर। मिरची आणि अद्रक थोडं जास्तीच घालायचा। 1 कांदा घेतला आहे आणि कोथिंबीर सुद्धा जास्ती घालायची। तर इथे मीठ घालूया। आपण पिठामध्ये सुद्धा मीठ घातलेलं आहे, तर त्याच्यासाठी आपण थोडंसं घालणार आहोत। हिरवी मिरची सुद्धा आपण जास्ती घातली आहे, तर मी इथे काश्मीरी लाल मसाला घालतेय, तो जास्ती तिखट नाहीये। धना पावडर 2 चमचे, हल्दी पावडर 1.5 चमचा, थोडंसं 1 चमचा गरम मसाला, ओवा, जिरे, कस्तुरी मेथी, थोडंसं हिंग, थोडासा लिंबाचा रस। आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊया। तर इथे ही आमचूर पावडर आहे, ती मी घालायला विसरली होती, तर आता मी घालतीये। तुम्हाला घालायचं असलं तर घाला, नसलं घालायचं तर तुम्ही संचल जे असते ना मीठ, तो सुद्धा घालू शकताय। आमचूर पावडर असली तर आमचूर पावडर सुद्धा तुम्ही घालू शकताय, पण इथे मी थोडंसं लिंबू घातलाय, त्याच्यामुळे मग मी आमचूर पावडर नाही घातली आहे, पण मी चाट मसाला थोडंसं घातलाय। तर इथे बघा आपलं मिश्रण झालं आहे। आता याचे आपण गोळे करून घेऊया। ते बघू शकताय बटाटा एकदम कसा बारीक झाला आहे, तो चांगला मिक्स पण झाला आहे। तर इथे मी असं गोळे बनवून घेते, म्हणजे आपल्याला आलू पराठा बनवायला इझी होईल।
तर इथे हे पीठ आहे ते आपलं चांगलं मलून घेते मी परत. तर इथे मी पिठाचे लोहे बनवून घेतले आहेत. तर मी आता तुम्हाला दाखवते आलू पराठा कसं बनवायचं ते. तर इथे आता मी पीठ लावून घेतलं आहे, थोडंसं लाटून घेते. बारकसच लाटून घ्यायचं, जास्ती पण मोठं नाही करायचंय. तर इथे जे एक्स्ट्रा पीठ आहे ते मी काढून टाकते. तर हलक्या हाताने आपण ओलून घ्यायचं आहे, जास्ती जोर नाही द्यायचा आहे. तर आता आधी आपण इथे तेल वगैरे काय लावायचं नाही आहे. खालची बाजू चांगली आपण शेकल्यानंतर मग उलटं केल्यावर आपण मग त्याच्यावरती बटर या घी लावायचं. लाटून घेऊया आता. ते जे एक्स्ट्रा पीठचे वरती येते ना ते काढून ठेवायचं बाजूला. हलक्या हाताने लाटून घ्यायचं, जास्ती पण जोर नाही द्यायचं, नाहीतर मग काय होतं फाटतं. आणि प्लीज बेसनचं पीठ एकदा तरी घालून बघा, आलू पराठा खूप छान एकदम टेस्टी लागतो खायला, पण बेसनमुळे चव येते.
आपला आलू पराठा जरी फाटला तरी पण सुद्धा चांगला फुगतो. बघू शकता किती छान एकदम दिसायला पण एकदम मस्त वाटतं एकदम. तुम्हाला घी लावायचं असलं तर घी लावा, बटर लावायचं असलं तर बटर लावा. मी सुद्धा बटरच लावलेला आहे. तर इथे बघा आपला आलू पराठा तयार झालेला आहे. बघू शकताय किती मस्त असं झालंय. नक्की एकदा ट्राय करा आणि त्याच्यामध्ये बेसन घालायला विसरू नका. आलू पराठा खूप छान बनतो. तिथे तुम्हाला दाखवते मी. बघू शकताय खूप गरम आहे अजून. हे बघा मसाला किती छान दिसते आतमध्ये. बघू शकता एकदम. दही या ग्रीन चटणी सुद्धा बनवलात तरी पण तुम्हाला आवडत असेल तर बनवा. आम्हाला नाही ग्रीन चटणी आवडत, आम्हाला दही आणि सॉस सोबतच आवडतो. त्याच्यामुळे मग मी हिरवी चटणी नाही बनवली आहे, फक्त मी दही आणि सॉसच घेतला आहे. तरी बघू शकता तुम्ही ते